मुंबई महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामांवर सातत्याने कारवाई केली जात असल्याचे चित्र असताना दुसरीकडे काही प्रकरणांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर येत आहे। असेच एक गंभीर प्रकरण मुंबई महानगरपालिकेचे एस विभाग कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील भांडूप पूर्व परिसरात उघडीस आले आहे। भांडूप गाव येथील CTS क्रमांक 785 या ठिकाणी राहणाऱ्या एका आजारी आणि जीर्ण अवस्थेतील महिलेच्या कुटुंबाला गेल्या अनेक महिन्यांपासून मानसिक, शारीरिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार काही अत्याचारी व्यक्तींनी त्यांच्या स्वमालिकेच्या घराकडे येण्या जाण्याच्या सर्व मार्गांवर अनधिकृत बांधकाम करून जबरदस्तीने रस्ता बंद केला आहे। इतकेच नव्हे तर घरातील न्हाणीघराचा वापर होणारा मार्ग तसेच मलनिस्सारणासाठी असलेली ड्रेनेज लाईन देखील जाणीवपूर्वक बंद करण्यात आली असून त्यामुळे कुटुंबाला अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। या प्रकारामुळे संबंधित कुटुंबाचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर बनत असल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी पीडित कुटुंबाने मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित शासकीय विभागांकडे वारंवार लेखी तक्रार केल्या आहेत। तक्रारींची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने दिनांक 2 जून 2025 रोजी संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत विधिवत स्पीकिंग ऑर्डर जारी केली होती। या आदेशामध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईचे निर्देश देण्यात आले होते। मात्र आदेश जारी होऊनही प्रत्यक्षात अद्याप कोणतीही तोडक कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। सध्या या प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि अन्य शासकीय यंत्रणा पीडित कुटुंबाला न्याय देणार का, तसेच अनधिकृत बांधकामांवर तातडीने तोडक कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे। माझं नाव तुकाराम भास्कर उलवेकर। आम्ही CTS नंबर 785 व 781 या दोन पार्टमध्ये राहतो। त्या एका पार्टमध्ये 785 मध्ये सुधीर नामदेव उलवेकर आमचे काकांचा मुलगा यांनी अतिक्रमण करून सगळ्यांची वहिवाट बंद करून सगळ्यांना नाहक त्रास दिलेला आहे। BMCला आम्ही पेपर पुरवठा केल्यानंतर त्यांनी स्पीकिंग ऑर्डर काढल्यानंतर सुद्धा तोडलेलं नाही आहे। आणि शिवाय आता ससाने मॅडम गेल्यानंतर गेल्या वर्षी ससाने मॅडमनी 2025 मध्ये सुद्धा स्पीकिंग ऑर्डर काढलेली तोडण्याची, पण पावसाळा आल्यामुळे त्याने सांगितलं की आम्ही पावसाळ्यात तोडू शकत नाही। तर 4 महिने गेल्यानंतर त्यांची बदली झाली। त्यांच्या जागीनंतर समाजनी शेख या मॅडम आल्या। त्यांच्याकडे सुद्धा आम्ही पेपरचा पाठपुरावा केला, पण त्यांनीसुद्धा आम्हाला फक्त हेअरिंगला हेच सांगितलं। 17/4ला हेअरिंग झाली, त्यामध्ये सांगितलं का 15 दिवसात आम्ही तुमचं डिमॉलिशन करून देतो, पण तरी आज 1.5 महिना झाला, पण तरी त्यांनी काय त्याच्यात आम्हाला काही सहकार्य केलं नाही। मी त्यांचा परत पाठपुरावा केला पेपरचा, आम्हाला पेपरसुद्धा देण्यात येत नाही आहे। तसंच मी महानगरपालिका कमिशनर, लीगल डिपार्टमेंट, शिवाय नगर परिषद आणि महापौर यांनासुद्धा लेटर टाकलेले आहे। मी सरकारला एकच बोलतो आहे की आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही, की आज माझी वहिनी हे बघा ही अशी त्याच्यावर चालते आहे, मग त्यांनी काय करायचं। माझ्या भावाची बायको ही डायलिसिसवर आहे, माझ्या भावाला डायबिटीज आहे। आज त्या घाणीत राहावं लागतं आम्हाला। त्या घाणीत पण आम्ही त्यांना साफसफाई करण्यासाठी पण तो विरोध दर्शवतोय। मग आम्ही कोणाकडे जाणार, आम्हाला न्याय कोणाकडे मिळणार। हे जग कुठलं आहे आणि ठिकाणी आहे आणि एरियाचं नाव हे बघा आता हे आहे 781चं। त्यांनी हे पूर्ण असं घर उंच बांधून ठेवलेलं आहे आणि सर्व जागा गाबीज केलेली आहे आणि हाणामारीचा तो प्रयत्न करतो। त्याच्यामुळे आम्ही काय तिथे जात नाही, पण त्यांनी बांधलेल्या BMCला मी याचासुद्धा पाठपुरावा केला, पण ते पण तोडण्याची ऑर्डर काढल्यानंतर सुद्धा तोडत नाही आहेत का। आणि शिवाय PGला बसलो, PGला बसल्यानंतर सुद्धा त्यांनी मला एकच उत्तर दिलं, 15 दिवसात आम्ही कारवाई करतो आहे। मी 3 PG झाल्या, तरी पण ते 15 दिवस असे दिवसावर ढकलत चाललेले आहेत। मग आम्हाला न्याय कुठून मिळणार। आता कृपा करून तुम्ही आम्हाला न्याय द्यावा। हे कुठलं जगा आहे, हे एरियाचं नाव काय आणि कुठलं महानगरपालिका आहे। 781 785 हे S वॉर्डमध्ये BMC S वॉर्ड मंगतराम पेट्रोल पंप या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी मी पाठपुरावा करत आहोत। तुम्ही जे जगाचं बोलताय ते जगा कुठे आहे? ही जागा फेमस गल्ली आणि डॉक्टर मेहताच्या मागे एक प्रॉपर्टी, अशा 2 जागा आहेत। फेमस गल्लीमध्ये
त्यांनी अतिक्रमण भरपूर केले, भावाची त्यांनी वहिवाट बंद केली, त्याचे शौचालय बंद केलं. तर माझ्या वहिनीला आता भाड्यावर राहायला जायला लागतं आहे. भाड्यावर गेलेली आहे, भांडूपमध्ये भाड्यावरती राहायला गेलेली आहे ती. आणि माझा भाऊसुद्धा आता आम्ही सुद्धा भाड्यावर गेलेलो आहोत, कारण आम्हाला राहण्याचीच व्यवस्था नाही आहे. कारण यांनी एवढी जागा काबीज केली तर आम्हाला घर कुठे मिळणार आहे, आम्हाला जागा मिळणार का, आम्ही एकत्र येणार का आम्ही अशाच भाड्यावरच राहणार. आणि स्पीकिंग ऑर्डर कधी दिला आहे ते किती वेळ झाला, किती दिवस झाले? स्पीकिंग ऑर्डर त्यांनी 2006-2025ला त्यांनी स्पीकिंग ऑर्डर काढलेली, पण पावसाळ्याच्यामुळे त्यांनी काही तोडलं नाही. नंतर 17-4 एप्रिल शबाना शेख मॅडमने 15-4 एप्रिलला हेअरिंग लावून तेव्हासुद्धा त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं की डिमॉलिशन करणार म्हणून 15 दिवसात. पण 15 दिवसात झालं नाही, तर आम्ही परत पाठपुरावा केला की बाबा PGला बसल्यानंतर त्यांच्याकडे PGला आम्ही दाखल केले पेपर सर्व सबमिट, पण तरी आम्हाला तिथे आता PGला सुद्धा बसायला देत नाही आहेत ते लोक. ते सांगतात आम्ही पेपर देणार, पण कधी का पावसाळा परत आला. माझं नाव एकनाथ अनंत उलवेकर. मी राहतो भांडूप गावामध्ये, फेमस गल्ली धर्मीबाई वामन उलवेकर चाल, शिवशंभर बिल्डिंगच्या बाजूला. आणि 781 सिटेस नंबर ते आमच्या बाजूलाच आहे, तिथे आमचे झाले. तर माझं बोलणं ते काय असे की आम्ही खूप प्रयत्न केला BMCमध्ये लेटर टाकून असे, तर आम्हाला काय न्याय मिळत नव्हता. तर मग आम्ही स्पीकिंग ऑर्डरवर बसलो होतं, तर ससन मॅडम होते आमचे आयुक्त. तर त्यांनी आम्हाला असे ऑर्डर करून दिली की हे साहेबांना की इथे जे काय ह्या चाललेलं आहे तर त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन घ्या. तर आम्हाला स्पीकिंग ऑर्डर केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आम्ही कारवाई करणार म्हणून. पण त्याच्यावरती 1-1.5 महिना एप्रिलच्या ह्याच्यात त्यांनी पुढे असं काम वगैरे आहे असं खाऊन पुढे ढकलला. आणि पावसाळा आला. मग नंतर बोलले की आम्ही आता पावसाळ्यात आम्ही हे काम करतो, आम्ही 4 महिन्यानंतर आम्ही पुढे करणार, कारवाई करणार. पण ते निघून गेले 4 महिने. पुन्हा आम्ही आता PGला बसून आम्ही शेरीमन मॅडम आहेत, ते आयुक्त आहेत, तर त्यांच्याकडे बसलो. त्यांनी पण आम्हाला सांगितलं असं की नाही बोलतं हे असं. त्यांच्यावरती आम्ही स्पीकिंग राखाली, तर आम्ही तिने ऑर्डर काढली की आम्ही ह्याच्यावर कारवाई करणार म्हणून. आम्ही हे जे काय आहे त्यांनी बॉडी काम केलेलं आहे रूमचे तर तोडून टाकणार आम्ही बोललो. आणि असे एक बोलून झालं असं. तर आता हे कमसे कम नाही 1-1.5-2 महिने झाले असंच चालले. आम्ही PGला आम्ही बसलो 1-2 वेळेला, सांगितलं नाही आम्ही बघतो, तर आम्हाला काही उत्तर मिळत नाही याचं. आणि आम्ही पेपर मागतो आहे की आम्हाला पुढे मग कारवाई करा याच्यावरती काय, तर ते पेपर आम्हाला देत नाही अजून पण. तर मग आता त्याविषयी बोगरे साहेब म्हणाले होते, मी गेलो तर बोगरे साहेब म्हणाले, बोलतं उलेकर साहेब बोलतं तुम्ही थांबा, बोलतं आज तुझे बसू शकत नाही तुम्हाला मी माझ्या ऑफिसमध्ये बोलतो काय असं. तर त्यांच्या ऑफिसला आम्ही जाऊन बसलो तिकडे. तर बोगरे साहेब म्हणाले की तुम्ही 2 दिवसात या, तुम्हाला मी पेपर देतो. पण 2 दिवसाकडे त्याने आज 15-20 दिवस लावले तर पेपर दिले ना मला. तर आम्ही काय करायचं बोललो. शेवटी आता माझी मिसेसची तब्येत खूप खालवलेली अशी, म्हणजे खूप आजारी आहे ह्याच्याने. तर मी त्यांना सांगितलं मला की आम्हाला राहायला घर नाही, आम्ही भाड्याने राहतो. ही माझ्या मिसेसची अशी परिस्थिती आहे, ती वॉकर घेऊन चालते. तिला नाही तर वॉकर असल्यामुळे तिला घरात हाताला धरून आम्हाला चालू लागतं. सर्व बाथरूमला बोल कशाला आम्हाला घेऊन जायला लागतं सर्व. तिची खूप वाईट परिस्थिती आहे. पण आम्ही हे सर्व त्यांना दाखवून सर्व करून ते हे ॲक्शन घेत नाही साहेब. तर बोललो आम्ही काय करायचं, आम्हाला न्याय मिळत नाही. आणि त्यांनी हे जे वहिवाट आहे आमची जाण्या येण्याची समोरची घरासमोरची, हे बघा हा माझा रूम समोर आहे. आणि त्याने आमची जाण्याची वहिवाट आहे ही कंप्लीट त्यांनी बंद केलेली आहे. आणि इथून तर नाही तर त्याने मागच्या साईडने जे आमची मागून पण हे गल्ली त्यांनी संपूर्ण साईडच बंद केलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही हे रूम एक वरून बंद करून सध्या आम्ही जाणं करतो असं. पण जाऊन आम्ही भाड्याने राहतो आम्ही. आज कमसे कम 2 वर्ष आम्ही भाड्याने हे करतो आहे. तर बोला आम्हाला ह्याचा न्याय कधी मिळेल नाही. तर आम्ही ह्याच्याकडे खूप प्रयत्न करतो. आम्ही सर्वकडे लेटर टाकले, आम्ही BMC ऑफिस BMC सर्व कमिशनर ह्याच्यात टाकले, आम्हाला काहीच न्याय मिळत नाही साहेब. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.